मनराज प्रतिष्ठानने आतापर्यंत 425हून अधिक मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करून सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण घालून दिलं आहे। या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय तांडेल यांच्या वतीने मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात चुनाभट्टी परिसरातील नागरिकांच्या वतीने देखील मनोज राजन नाथानी यांचा विशेष गौरव करण्यात आला। तसेच दिव्यांग बांधवांना अन्नधान्याचे वाटप करून समाजसेवेचा एक महत्त्वाचा संदेश देखील यावेळी देण्यात आला। एक आपली नैतिक जिम्मेदारी म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आज आपण कमीत कमी 400च्या वरती लोकांना मोफत चष्मा दिलेले आहेत आणि वाढदिवसानिमित्त रविवारी प्रेमनगर मित्रमंडळ आमचं स्पोर्ट्स क्लब आहे आणि मैत्री परिवारातर्फे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यात आलं होतं। भरपूर प्रमाणात तरुणांनी प्रोत्साहन देऊन रक्तदान पण केलेले आहे आणि ठाणे हॉस्पिटल रक्तदानाची गरज होती। आम्हाला सांगितलं आमच्या तरुण मित्रांनी वाढदिवसानिमित्त तिथे रक्तदान केलेलं आहे आणि त्यानंतर मोफत चष्मा पण वाटप केलेले आहेत आणि बाकीचं जे एलिपिड ट्रेस होत्या बाकीचं जे आरोग्य शिबिर होतं हे भरवण्यात आलं होतं आणि आरोग्य शिबिरला चांगला रिस्पॉन्स मिळाला। 400-500च्या वरती लोकांनी वैद्यकीय चिकित्सा करून घेतलेली आहे आणि असे उपक्रम राबवत असताना ग्रो गोविंदाची जी संकल्पना 2 वर्ष आम्ही राबवतो त्या ग्रो गोविंदाच्या निमित्ताने आम्ही आमचे अंध मित्र आहेत ते मनोरे रचतात आणि 5 थरांचं मनोरे रचून त्यांनी आज आम्हाला तिथे ग्रो गोविंदाला सलामी देतात आणि आपला मित्राचा आपल्या कुटुंबापैकीच आम्ही एक समजतो। तर त्यांनी वाढदिवसानिमित्त येण्याची इच्छा दाखवली आणि आम्हाला सर्वांना आपल्याला भेटायला येते। दहीहंडी पथकाला भेटत असताना जसं रिटर्न गिफ्ट देतात तसं आम्ही त्यांना येणाऱ्या दिवाळी बाकीचं समजून त्यांना साहित्य दिलेलं आहे, एक गिफ्ट पुढे साहित्य दिलेलं आहे। तसंच आमचे मित्र नाथानी साहेब हे आत्तापर्यंत 451 कॅम्प केलेला आहे आणि 451वर कॅम्प आमचे होतं म्हणून त्यांना आम्ही गौरव करण्यात आलेला आहे। तसंच एक गाव आहे राऊतवाडी म्हणून सातारामध्ये काही कामानिमित्त ते गेलं असताना अनेक तरुणांनी सांगितलं की आमच्या इथे रात्री अंधार होतो 7 नंतर आम्हाला बाहेर पडता येत नाही, तर तुम्ही बाकीच्या गावांना अशी मदत करताय तर आम्हाला पण विजेचे दिवे उपलब्ध करून द्या। तर राऊतवाडीची आत्ताच लोक गेली, राऊतवाडीला पण आपण लागणारे दिवे होते, ज्या गल्लीमध्ये दिवे होते जी संख्या सांगितली संख्या आपण दिलेली आहे आणि असे बाकी पण उपक्रम होते ते पण आम्ही वेगळे राबवलेले तिथे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून जपत असताना ज्या तरुणांना आम्हाला सहकार्य केले आतापर्यंत ते मोलाचं आहे। आपण बघितलं असेल जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे, तर हे आमचा मित्रपर्यंत प्रेम आहे। आपण लोकांना वेळ दिला तर लोक आपल्याला वेळ देतील हे सांगण्याचा एक हा कार्यक्रम आहे। वाढदिवसाचं निमित्त आहे पण एक सामाजिक बांधिलकी काय असते आणि समाजकार्य कसं करतात हे देण्याचा एक मेसेज आहे। नमस्कार, आज विजय दादा तांडेल यांचा वाढदिवस होता। वाढदिवसानिमित्त त्यांनी आम्हा कला संजीवन फाउंडेशन दृष्टीहीन गोविंदांना इथे बोलवलं त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी। सगळ्या गोविंदांना त्यांनी आणि दिव्यांगांना एक राशनची किट दिली बक्षीस म्हणून आणि दरवर्षी ते दहीहंडीत आम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी दरवर्षी आठवणींनी बोलवतात आणि आमचे एक जनजागृती ते करण्यासाठी आम्हाला मदत करत असतात। आमचे मित्र तसेच आमचे बंधू माननीय माजी नगरसेवक विजयजी तांडेल अनेक वर्षापासून चुनाभट्टी विभागात कार्यरत म्हणून नगरसेवक म्हणून काम करतात। सोशल वर्क खूप छान आहे, त्यांचं काम पण भरपूर आहे। त्यासाठी एवढा मोठा जनसमुदाय इकडे उपस्थित झाला आहे त्यासाठी मी त्यांना 51व्या निमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आमच्या मंडळाचे आधारस्तंभ म्हणून माननीय माजी नगरसेवक विजय तांडेल भाई हे गेले 51 वर्ष आम्ही आज साजरा करतो त्यांचा वाढदिवस। त्यांना प्रथम म्हणजे आमच्या प्रेमनगर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लागू दे, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते गेले 25 ते 30 वर्ष नगरसेवक पदावर त्यांच्या पत्नी सान्वीताई ह्यासुद्धा नगरसेवक पदावर आहेत। ते खूप कार्यरत आहेत, सर्वांची मित्रमंडळ सर्व जोडून आहेत आणि खूप सर्वांची प्रेमळ, सर्वांच्या आनंदात प्रसंगात कोणाच्या दुःखात सुखात ते उपस्थित असतात आवर्जून आणि सर्वांना एक उत्साह असतो म्हणून आज एवढा सर्व जनता इथे जमलेली आहे चुनाभट्टीची। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।